हरे कृष्ण मंडळी. सध्या अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यात भगवान कृष्ण, राम आणि आपले सगळे देव यांच्या भक्तीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि यासाठी मी आज एक श्रीकृष्णांची आणि अक्रूरांची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट नक्की सगळी पूर्णपणे ऐका आणि आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर गोष्टीचं नाव असं आहे, अक्रूरांना झालेले भगवंतांचे दर्शन. अक्रूर हे यादवांचे एक प्रमुख राजपुत्र होते. भगवान श्रीकृष्णांचे ते एक निस्सीम भक्त होते. यमुना नदीत स्नान करताना अक्रूरजींना भगवान श्रीकृष्णांचे दिव्य दर्शन झाले होते. त्याची ही गोष्ट आहे. आजच्या गोष्टीत कंसाचे षड्यंत्र होते आणि अक्रूरजींची निस्सीम भक्ती आपल्याला बघायला मिळते. अक्रूरजींच्या मनात निस्सीम भक्तिभाव होता. श्रीकृष्णांवर त्यांचे अतिशय प्रेम होते आणि हे सगळं बघून ऐकून आपलंही मन या गोष्टीत भारावून जातं. अक्रूरजींना श्रीकृष्ण दर्शनाची ओढ होती. खरं तर त्यांना माहिती होतं हे कंसाचं षड्यंत्र आहे. तरीही श्रीकृष्ण भेटावेत ह्या हेतूने कंसाचं म्हणणं अक्रूरजींनी मान्य केलं आणि अक्रूरजी श्रीकृष्ण आणि बलराम यांना मथुरेत आणण्यासाठी निघाले. कंसाला माहिती होतं की अक्रूरजी हे यादव वंशात आदरणीय आहेत. अक्रूरजींचे स्थान वृंदावनात अतिशय महत्त्वाचे होतं. नंदबाबा अक्रूरजींची प्रत्येक गोष्ट ऐकतील याची कंसाला खात्री होती आणि ह्याचाच फायदा कंसाने करून घ्यायचं असं ठरवलं. श्रीकृष्ण आणि बलराम यांना मथुरेला आणण्यासाठी कंसाने अक्रूरजींना पाठवले. अक्रूरजींना कंसाच्या मनातील कपट कळत होते, पण श्रीकृष्ण भेटीविषयी तितकीच ओढ होती आणि म्हणून अक्रूरजी आनंदाने वृंदावनाकडे निघाले. वृंदावनात पोचल्यावर नंदबाबा, श्रीकृष्ण आणि बलराम यांनी अक्रूरजींचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. अक्रूरजींनी कंसाच्या दुष्ट योजनेची माहिती नंदबाबा आणि श्रीकृष्ण आणि बलरामांना पण दिली. श्रीकृष्ण आणि बलराम यांना पृथ्वीला पापमुक्त आणि भयमुक्त करायचं होतं. या हेतूने श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मथुरेला जायचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण आणि बलराम रथावर बसून मथुरेकडे जायला सुद्धा निघाले. तेव्हा मात्र सगळे वृंदावन रथाच्या मागे धावू लागले. गोपींचे प्रेम श्रीकृष्णांना थांबवत होते. गोपी श्रीकृष्णांच्या चरणाला धरून त्यांना थांबवू लागल्या. हे पाहून स्वतः श्रीकृष्ण मनाने भावूक झाले. अक्रूरजींनी त्यावेळेला गोपींना समजावून सांगितले आणि त्यामुळे श्रीकृष्ण आणि बलराम हे मथुरेकडे जाऊ शकले. यमुना तीरावर अक्रूरजींना भगवंतांचे दिव्य दर्शन झाले. मथुरा आणि वृंदावन याच्यामध्ये यमुना नदी आहे. कधी जर जाणं झालं तर प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन सगळ्यांना होईलच. अक्रूरजींच्या मनात भीती होती की कंस दुष्ट आहे, तो वाटेतही भगवंतांवर हल्ला करू शकतो. म्हणून त्यांनी त्यांच्या सैनिकांना गपचूपपणे मागून येण्यास सांगितले. अक्रूरांनी सैन्याला सांगितले, मी यमुनेत डुबकी मारेन
आणि चौथी डुबकी घेईन तेव्हा तुम्ही सर्व श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या रक्षणासाठी बाहेर या. आता ते यमुना तीरावर पोचले व स्नानासाठी अक्रूरजी उतरले. त्याचवेळी भगवंतांनी आपले भक्त अक्रूर यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी एक अद्भुत लीला प्रकट केली. ती लीला अशी होती, जेव्हा अक्रूरजींनी पहिली डुबकी मारली तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूरजींना पाण्यात दिसले. अक्रूरजी घाबरून पाण्याबाहेर आले आणि पाहतात तो काय, श्रीकृष्ण आणि बलराम रथावर शांतपणे विराजमान आहेत. आता त्याने दुसरी डुबकी मारली. त्यावेळी यमुनेच्या पाण्यात क्षीरसागराचे दिव्य दर्शन झाले. क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. अक्रूरजींनी बाहेर पाहिले तर प्रभू रथावर बसून मंद हास्य करत होते. परत अक्रूरजींनी तिसरी डुबकी घेतली. हे दृश्य तर अलौकिक होते. अक्रूरजींना श्रीकृष्ण आणि बलराम हे साक्षात विष्णू आणि शेषनागाच्या स्वरूपात दिसले आणि परमपिता ब्रह्मदेव, बाकी सर्व देवदेवता, यक्ष, गंधर्व तसेच नाग सर्वजण भगवंतांच्या भोवती उभे राहून त्यांची स्तुती करत होते. आता मात्र अक्रूरजींच्या मनातील सगळे संशय दूर झाले. त्यांना खात्री आली की श्रीकृष्ण कोणी सामान्य बालक नाहीत, ते स्वयं नारायणाचे अवतार आहेत. त्या क्षणी अक्रूरांच्या सर्व चिंता दूर झाल्या आणि असे दिव्य दर्शन तीनही डुबक्यांच्या वेळी झाले. ते स्वतःला अत्यंत भाग्यवान समजू लागले. अक्रूरांना खात्री झाली की श्रीहरींच्या अवताराचे कोण काय वाईट करू शकेल. अशा अढळ विश्वासाने आणि निश्चिंत मनाने अक्रूरजी श्रीकृष्ण आणि बलरामांना घेऊन मथुरेकडे निघाले. सारांश, जिथे प्रत्यक्ष भगवंत असतात तिथे भय आणि शंका शिल्लकच राहत नाही. अशी ही आजची अधिक महिन्यानिमित्त सांगितलेली कथा आहे. मी अजूनही कथा सांगणार आहे, तेव्हा आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी नक्की खाली कमेंट करा. मी श्रीकृष्णांच्या आणि इतर सर्व देवदेवतांच्या कथा अपलोड करणारच आहे, पण तुम्हाला कोणती कथा ऐकायची हेही मला तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा. धन्यवाद.